मुख्यमंत्री पदाचा दावा जे आहे ते राजभवनात मांडण्यात आला, राज्यपालांकडे मांडण्यात आला आणि तो दावा राज्यपालांनी स्वीकारला आहे। आता मी राजभवनात उभी आहे आणि आत्ताच नुकतेच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची प्रेस कॉन्फरन्स झाली, पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं की राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, मुख्यमंत्री पदाचा दावा जे आहे राज्यपालांनी स्वीकारलेला आहे। आणि काही वेळापूर्वी विधान भवनात विधिमंडळाची बैठक जी आहे, भाजपच्या विधिमंडळाची बैठक जी आहे ती पार पडली आणि त्या बैठकीत भाजपच्या विधिमंडळाचा गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आणि आता राज्यपालांकडे दावा करण्यात आला आणि राज्यपालांनी तो दावा स्वीकारला। उद्याला आझाद मैदानावर 5 वाजताच्या दरम्यान शपथविधी होणार आहे आणि त्या शपथविधीमध्ये मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री हे शपथ घेणार आहेत। आणि ह्या आता राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आणि मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचा शपथ घेणार। पण अद्यापही एकनाथ शिंदे यांनी सस्पेन्स जे आहे ते कायम ठेवलेलं आहे। तर हे स्पष्ट झालेलं नाही, अद्यापही स्पष्ट झालेलं नाही की उद्याला ज्या शपथविधीमध्ये एकनाथ शिंदे जे आहेत ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का। आणि विशिष्ट अधिवेशन देखील 7 ते 9 या तारखेच्या दरम्यान घेण्यात येणार आहे। त्या अधिवेशनामध्ये आमदार जे आहे ते शपथ घेणार आहेत। तर आता हेच पाहणं महत्त्वाचं ठरलेलं आहे की उद्याच्या शपथविधीमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का। कॅमेरा पर्सन जिग्नेश पोहेकर सोबत मी वैष्णवी, टाइम महाराष्ट्र, मुंबई।